महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्का. माझे मतदान केंद्र सगळे 4 नंबर प्रभाग, तर तो जो मतदारांवरती इफेक्ट होतो. म्हणजे एक उमेदवार, समजा मी इच्छुक उमेदवार आहे म्हणून हा प्रॉब्लेम मी तुम्हाला मांडतो, किंवा हा सगळ्याच उमेदवार, आता काही उमेदवारांच्या डोक्यात पण नसेल आले, पण हे होतं माझ्या अनुभवावरून सांगतो. तर त्याला पर्याय म्हणून माझी विनंती राहील की त्या प्रभागात तो बूथ त्याच प्रभागात पाहिजे. बस 2 मिनिट. आता जे आपले बूथ लागणार आहे मतदान केंद्र, त्या ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे फुटेजचा आपण वापर करणार आहे का? कंट्रोल देता येईल तिथं. ऍक्सेस कंट्रोल संदर्भात बॅरिकेटिंग काय करता येईल तिथं आणि ते बघतो आम्ही स्वतः. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सेस कंट्रोल करून तिथं एकदा आतमध्ये गेला ना माणूस, त्याला आपण 5 नंतर चिठ्ठ्या देतो. ज्याच्याकडे चिठ्ठी असते त्यालाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी उड्या मारून जरी आलं, चिठ्ठी नसेल तर त्याला एकदा 5 नंतर आपण सर्व लोकांना चिठ्ठ्या तिथं केंद्राध्यक्ष देत असतात आणि तिथं चांगला बंदोबस्त पण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍक्सेस कंट्रोल तिथं आपल्याला दिला पाहिजे की जेणेकरून बाहेरचा कोणी परत 5 नंतर तिथं आला नाही पाहिजे. तसं काय बॅरिकेडिंग करता आलं तर आम्ही करून घेतो ना तसं बॅरिकेडिंग. या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. दिनांक 26 रोजी चिन्ह वाटप होईल आणि आवश्यकता भासल्यास दिनांक 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान प्रक्रिया होईल. मतमोजणी ही दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी शिरूर नगर परिषदेमध्ये तळमजल्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. या निवडणुकीसाठी एकूण 24 मतदान केंद्र आहेत आणि यावर 16,300 पुरुष, 16,692 स्त्रिया, एक इतर असे मिळून 32,993 एकूण मतदार आहेत. या निवडणुकीसाठी 4 ठिकाणी SST टीम्स ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहेत, 2 FST टीम ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहेत, 2 VST आणि 2 VVT टीमसुद्धा आपण यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि निपक्षपातीपणे वातावरणात या निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या समन्वयानं सर्व ती आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा सर्व अधिकारी कर्मचारी यांचा स्टाफ आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्यांचे प्रशिक्षण